नीटचा पेपर म्हणजे एक सिक्रेट मिशन असतं. एनटीएच्या म्हणण्यानुसार जगातली ही एकाच वेळी होणारी सर्वात मोठी परीक्षा आहे. पण पेपर फुटीचा शाप या परीक्षेला लागलाय. अर्थात पेपर फुटीचं हे पहिलंच प्रकरण नाही, पण देशभरात इतक्या मोठ्या प्रमाणावर पेपर फुटण्याचं किंवा ते उघड होण्याचं हे पहिलंच प्रकरण आहे असं म्हणावं लागेल. विशेष करून 2024 मध्ये झालेल्या पेपर फुटीवेळी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या सूचनांनंतरही पेपर फुटला आणि तोही देशभरात, ज्यानं मोठी नामुष्की सरकारवर ओढवली आहे. जो नीटचा पेपर एखाद्या सिक्रेट मिशन सारखा सेट केला जातो, तर मग त्या यंत्रणेत तडा कसा गेला? 2024 मध्ये पेपर कसा लीक झाला होता? पेपर लीक प्रकरणात एनटीए संशयाच्या भोवऱ्यात सतत कसं सापडतंय? डॉक्टर होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची परीक्षा म्हणजे नीटची परीक्षा. देशात होणारी सगळ्यात मोठी परीक्षा म्हणून सुद्धा या परीक्षेकडे पाहिलं जातं. सर्वात जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसतात. यंदा सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी 3 मेला ही परीक्षा एकाच वेळेस एकाच दिवशी दिली होती. एवढ्या मोठ्या परीक्षेचा पेपर सेट करणं, ते परीक्षागृहांपर्यंत हा पेपर पोहोचवणं हे एक मोठं सिक्रेट मिशन असतं आणि ते तितक्याच सिक्रेटली राबवलं सुद्धा जातं. त्यासाठी सज्ज केली जाते एक स्पेशल इमारत. त्या इमारतीत काही मोजकी माणसं असतात. त्या इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी या मोजक्याच माणसांची इन्क्वायरी सुद्धा केली जाते. त्यांचा क्राईम रेकॉर्ड नाही ना, ते पैशासाठी हापापलेले तर नाही ना, ते काम करण्यासाठी योग्य व्यक्ती आहेत ना, याची शहानिशा केली जाते. त्यातून काहींना शॉर्टलिस्ट केलं जातं आणि मग डॉक्टर होण्यासाठी जे जे विषय लागतात त्या त्या विषयातली ही बाप माणसं तिथं नेमली जातात पेपर सेट करण्यासाठी. असं म्हटलं जातं की ही माणसं बरीच हुशार असतात. देशभरातल्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीतली त्या त्या विषयातली तज्ज्ञ मंडळी जी फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना शिकवतात, त्यापैकी काहींची यासाठी निवड केली जाते. त्यानंतर या मंडळींना दिल्लीत एनटीए म्हणजेच नॅशनल टेस्ट अकॅडमीत बोलवलं जातं. कोणाचं सिलेक्शन झालंय हे देखील या लोकांना माहीत नसतं. म्हणजे ज्यांना बोलावलंय तिथं सिलेक्शनसाठी किंवा सिलेक्शन झाल्यानंतर त्यांनाही याच्याबद्दलची अजिबात कल्पना नसते. इतकी गुप्तता या मंडळींच्या सिलेक्शनमध्ये पाळली जाते. जेव्हा त्या विशिष्ट बिल्डिंगमध्ये ही मंडळी येतात, ही माणसं येतात, तेव्हा तिथं कोणत्याही पद्धतीचं डिजिटल गॅजेट किंवा कुठलंही इंटरनेटशी कनेक्टेड उपकरण त्या इमारतीत नसतं किंवा आणायची परवानगी नसते. ती तिथं ठेवलं सुद्धा जात नाही. म्हणजे मग मोबाईल फोन नसतो, इंटरनेट नसतं, कम्प्युटर, लॅपटॉप, अगदी कॅमेरा सुद्धा काही त्यांच्यासोबत नसतं किंवा त्या इमारतीत नसतं. जेणेकरून ही मंडळी कोणत्याही माध्यमातनं इथले पेपर, यातले प्रश्न किंवा जे काही ठरवलेलं आहे, ठरणार आहे ते कोणापर्यंत पोहोचवणार नाहीत. इथनं ती कुठलीच गोष्ट बाहेर जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाते. त्यात आणखीन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेन आणि पेपर सुद्धा या मंडळींना तिथं दिला जात नाही असं म्हणतात. ही मंडळी जो पेपर तयार करतात त्यांनाही माहीत नसतं की त्यांच्यापैकी कोणता प्रश्न परीक्षेत पेपरमध्ये असणार आहे किंवा कोणाचा पेपर सिलेक्शनमध्ये असणार आहे. त्यानंतर एनटीएचं पॅनल या लोकांनी किंवा या तज्ज्ञ मंडळींनी दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं सिलेक्शन करतं. त्यानंतर त्या सिलेक्शन झालेल्या प्रश्नांची पुन्हा सरमिसळ करून 2 पेपर सेट तयार केले जातात. पेपर फुटी झाली किंवा आणखीन काही कारण घडलं तर दुसरा पेपर तयार असावा, यासाठी असे 2 पेपर सेट तयार करण्याची पद्धती आहे. या 2 सेटपैकी नेमका कोणता पेपर परीक्षेत विद्यार्थ्यांना दिला जाणार याबाबत फक्त एकाला माहिती असते आणि तो माणूस असतो एनटीएचा प्रमुख. पेपर सेट करण्यासाठी काम करणाऱ्या कुठल्याच शिक्षकाला माहीत नसतं की त्याचे प्रश्न परीक्षेत येणार आहेत की नाहीत, घेतले आहेत की नाहीत, घेतले जाणार आहेत की नाही, किंवा कोणता पेपरचा सेट परीक्षेत दिला जाणार आणि त्यात कोणाचे किती प्रश्न आहेत. पण तरीही त्यांच्याकडून एक अंडरटेकिंग घेतलं जातं की त्यांनी दिलेले प्रश्न ते इतर कुणालाही त्याच्याबद्दलची माहिती देणार नाहीत, ती माहिती लीक करणार नाहीत, यासाठीचं ते अंडरटेकिंग असतं. स्वतः एनटीए पण यातल्या प्रोफेसर शिक्षकांची नावं कुठेही कधीही कोणाबरोबरही शेअर करत नाही, जाहीर करत नाही किंवा त्यांची नावं कुणाला कळू देत नाही. जेणेकरून लोक या व्यक्तींच्या मागे लागू नयेत, यांच्याकडनं ती माहिती मिळण्याचा प्रयत्न केला जाऊ नये किंवा मग यासाठीचा कुठलाही व्यवहार होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतली जाते. इतकंच नाही तर पुढे प्रिंटिंगसाठी सुद्धा कुठे हा पेपर जाणार याचीही माहिती नसते. त्याबाबतही गुप्तता बाळगण्यात येते. एका ठिकाणी हा पेपर प्रिंट होणार, एकाच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पेपर प्रिंट होणार, एकाच प्रिंटिंग प्रेसमध्ये हा पेपर प्रिंट होणार की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रिंटिंग प्रेसमध्ये हा पेपर प्रिंट होणार, याची कशाचीही कोणालाच माहिती नसते. प्रिंटिंग प्रेसमध्ये पेपर अत्यंत सुरक्षित पोहोचवला जातो. एनटीए मधून ज्या गाडीतनं पेपर
सेट निघतात त्या गाडीला GPS सिग्नल लावलं जातं किंवा GPS सेट केलं जातं आणि GPS ती गाडी मॉनिटर केली जाते। पेपर नेणारी गाडी कुठे थांबली, कुठल्या रस्त्यानं गेली, त्यासाठी त्या गाडीवर GPS लक्ष ठेवलं जातं। गाडीत NTA मोजके कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक असतात। ज्या प्रिंटिंग प्रेसमध्ये हा पेपर प्रिंट केला जातो तिथं त्यांच्या प्रिंटिंगची वेळही ठरलेली असते। त्यावेळी किती माणसं त्या प्रिंटिंग प्रेसमध्ये असणार हे सुद्धा ठरलेलं असतं, ती माणसं कोण असणार हे सुद्धा ठरलेलं असतं आणि तिथं त्यावेळी त्या प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाव्यतिरिक्त इतर कुणीही त्या वेळी त्या प्रिंटिंग प्रेसमध्ये नसेल याच्याबद्दलची खबरदारी बाळगली जाते आणि तसंच त्यांच्याकडेही कुठल्याही पद्धतीचे डिजिटल गॅजेट्स किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स नाहीत याची सुद्धा काळजी घेतली जाते। त्याचबरोबर प्रिंटिंग प्रेसवर CCTVचा वॉच असतो। तिथं घडणारी ही प्रिंटिंगची प्रक्रिया पूर्णतः रेकॉर्ड केली जाते। प्रिंटिंग प्रेसमध्ये CCTVच्या निगराणीत हा पेपर प्रिंट केला जातो। तसंच तिथं असलेल्या व्यक्तीकडे कोणतंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट नाही ना किंवा या CCTVचं कुठेही कनेक्शन नाही ना, अशा छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी सुद्धा त्यावेळेस घेतली जाते। NTA जे अधिकारी प्रिंटिंग प्रेसमध्ये असतात त्यांच्याकडेही कोणतंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट नसतंच, पण त्याचबरोबर पेन किंवा पेपरही नसतो। पेपर तयार झाल्यानंतर म्हणजे तो प्रिंट झाल्यावर त्या प्रिंटिंग प्रेसमधनं तो प्रिंट झालेला पेपर थेट बँकेत नेला जातो। एखाद्या मूल्यवान वस्तूसारखा, एखाद्या मूल्यवान कागदपत्रासारखा हे पेपर बँकेतल्या लॉकरमध्ये लॉक केले जातात आणि ते लॉकरमध्ये ठेवण्याच्या आधी तिथल्या बँकेतल्या महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांशी बोलणी केली जाते आणि खबरदारी किंवा गुप्तता बाळगण्याबद्दल त्यांना सांगितलं जातं। लॉकरमध्ये हा पेपर ठेवला जातो आणि ज्या लॉकरमध्ये हा पेपर ठेवला जातो त्यावर सुद्धा CCTVने वॉच ठेवला जातो, जेणेकरून तो लॉकर कुणी उघडणार नाही। परीक्षेच्या दिवशी NTA नेमलेल्या ऑब्झर्व्हरच्या निगराणीत बँकेचं लॉकर उघडलं जातं। जिथं ही परीक्षा होणार त्या शहरातल्या DMला या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जातं। त्यानंतर कायदा सुव्यवस्थेत ही परीक्षा पार पडावी आणि पेपर सुरक्षित परीक्षा केंद्रावर पोहोचावा यासाठीची सर्व जबाबदारी त्या DMवर सोपवण्यात येते आणि त्यानंतर DMच्या नेतृत्वात त्या शहरातल्या टॉपच्या पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेत तो पेपर परीक्षा केंद्रांवर पोहोचतो। तिथं NTAचे ऑब्झर्व्हर, इतर अधिकारी उपस्थित असतात। पेपरही CCTVच्या सर्व्हेलन्समध्ये उघडला जातो आणि विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी तो पेपर वाटला जातो किंवा दिला जातो। देशातल्या 551 शहरात आणि देशाबाहेरच्या 14 शहरांमध्ये एकूण 5432 सेंटर्समध्ये जगातली सर्वात मोठी परीक्षा ही नीटची परीक्षा 3 मेला पार पडली, ज्याला 22,05,000 आणि काही विद्यार्थी बसले होते। पण मोठी सुरक्षा नेहमीसारखी होती तरीही पेपर फुटला आणि विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालं। वैद्यकीय क्षेत्राचं मोठं नुकसान झालं। CBIच्या हाती काही माणसं लागली, एकामागोमाग एक पुरावे मिळत आहेत, पण यातला मास्टर माइंड अजूनही कोण याचा उलगडा झालेला नाही। पण ही काही पहिलीच वेळ नाही की नीटचा पेपर फुटलाय। 2024 मध्ये सुद्धा नीटचा पेपर फुटला होता आणि तो पेपर फुटला होता बिहारमधनं। बिहारच्या हजारीबाग आणि पटनामध्ये पेपर फुटल्याचं तेव्हा आढळलं होतं। तेव्हाही CBIनेच तपास केला होता। हजारीबागमधल्या स्ट्रॉंग रूम उघडण्यात आलं आणि त्यात अनधिकृत व्यक्तीनं, म्हणजे ज्याचा या परीक्षेशी काही संबंध नाही, तो ना NTAचा अधिकारी ना तो कोणी इतर या पूर्ण प्रक्रियेशी संबंधित व्यक्ती, पण त्याला तिथं प्रवेश मिळाला आणि त्यानंतर तिथनं त्यानं प्रश्नपत्रिका मिळवली होती। त्यानंतर ती प्रश्नपत्रिका एका खासगी कुरिअर आणि ई-रिक्षाच्या माध्यमातून जिथं ज्यांना हा पेपर विकायचा आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली होती। त्यावेळी CBIनं सुमारे 40 पेक्षा जास्त जणांना अटक केलं होतं आणि 5000 पानांचं एक चार्जशीट सुद्धा दाखल केलं होतं। तसंच CBIनं त्यावेळी जे पुरावे दिले होते त्यानुसार सुमारे 155 विद्यार्थ्यांनी त्या पेपर फुटीचा फायदा उचलला होता। हे प्रकरण जेव्हा कोर्टात गेलं होतं तेव्हा कोर्टानं म्हटलं होतं की पेपर फुटीत सहभागी असलेले विद्यार्थी आणि निरपराध विद्यार्थी वेगळे केले जाऊ शकतात, त्यामुळे ही संपूर्ण परीक्षा रद्द करण्याची आवश्यकता नाही। तेव्हा सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश होते धनंजय चंद्रचूड यांच्यासह न्यायाधीश JB पारडीवाला, मनोज मिश्रा यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी तेव्हा झाली होती। सुप्रीम कोर्टानं वंशिका यादव विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या प्रकरणात जजमेंट देताना परीक्षा रद्द करायला त्यावेळेस नकार दिला होता। स्वतंत्रपणे केली जाणारी फसवणूक आणि संपूर्ण व्यवस्थेचा कोसळलेला ढाचा हे एकसारखं नाही। परीक्षा तेव्हा रद्द केली जाऊ शकते जेव्हा संपूर्ण यंत्रणेशी तडजोड म्हणजेच कॉम्प्रोमाइज झालेलं असेल, म्हणजे संपूर्ण यंत्रणा त्यात अडकली असेल तेव्हा आणि तेव्हाच परीक्षा रद्द केली जाऊ शकते। ज्यात पेपर लीकमध्ये सहभागी असलेले विद्यार्थी आणि मेहनतीने परीक्षा दिलेले विद्यार्थी हे वेगळे काढता येत नाहीत तेव्हा ही संपूर्ण परीक्षा रद्द केली जाऊ शकते
असं कोर्टानं त्यावेळेस आपल्या जजमेंटमध्ये म्हटलं होतं. परीक्षा रद्द करणं त्यावेळेस कोर्टानं टाळलं देखील होतं. त्यावेळी परीक्षेत आणखीन एक गोंधळ झाला होता. 3,300 विद्यार्थ्यांना चुकीचा पेपर देण्यात आला होता. तसंच 1,563 विद्यार्थ्यांचा परीक्षेचा वेळ वाया गेल्यामुळे त्यांना अतिरिक्त गुण सुद्धा तेव्हा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोर्टानं त्याच वेळी एनटीएच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पेपर फुटीला एनटीएला जबाबदार धरलं होतं. कोर्टाच्या जजमेंटमध्ये एक स्वतंत्र सेक्शन एनटीएवर होतं. परीक्षा घेण्याच्या प्रक्रियेत एनटीएच्या सिक्युरिटी आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये गंभीर त्रुटी असल्याचं कोर्टानं तेव्हा नमूद केलं होतं. सीबीआयनं केलेल्या तपासात 2024च्या पेपर फुटी प्रकरणातला मास्टर माइंड अद्यापही समोर आलेला नाही. जे कोणी पकडले गेलेले आहेत ते सगळे पेपर खरेदी करणारे किंवा पेपर विकणारे असे छोटे मोठे मासे होते. मास्टर माइंड महत्त्वाचा माणूस ज्यानं हा सगळा प्लॅन रचला होता तो त्यानंतर अगदी 2 वर्षानंतरही समोर आलेला नाहीये. प्रचंड गोपनीयता असताना पेपर लीक कसा होतो या प्रश्नाचं उत्तर आजही मिळालेलं नाही. आणि असं असताना सुद्धा अवघ्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच या वर्षाच्या 3 मेला पुन्हा एकदा नीटचा पेपर फुटलाय आणि त्याच्यानंतर सुद्धा हाच प्रश्न विचारला जातोय की मास्टर माइंड कोण आहे. देशभरात हा पेपर लीक झालाय. 2024 पेक्षा पेपर फुटीचं यावेळेचं प्रकरण हे भयाण आहे. कारण त्यावेळेस एकाच राज्यात 2 भागांमध्ये हा पेपर फुटला होता आणि विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा अगदीच थोडकी होती. पण यावेळेस जो पेपर फुटला आहे तो महाराष्ट्र, केरळम, राजस्थान अशा अनेक राज्यांमध्ये पेपर फुटीच्या या लिंक्स सध्या आढळत आहेत अशी माहिती समोर येते आहे. त्यामुळे यावेळेचं प्रकरण हे अधिक गंभीर आहे. 2024ला जेव्हा विशेष खबरदारी घेण्याच्या संदर्भामध्ये सूचना या एनटीएला दिल्या होत्या सुप्रीम कोर्टानं, त्यानंतरही अशा पद्धतीनं 2026 मध्ये पेपर लीक झालाय. पण या पेपर फुटीची माहिती समोर आली ती राजस्थानातनं. तिथल्या हॉस्टेल चालकानं याबद्दल सगळ्यात आधी माहिती समोर आणली. हा विसल ब्लोअर आहे शशिकांत सुतार. त्यानं तिथल्या राजस्थान पोलिसांना याबद्दलची सगळ्यात सुरुवातीला माहिती दिली होती. 3 मेला झालेल्या परीक्षेच्या आधीच काही मुलांकडे हे पेपर होते अशी माहिती त्यानं पोलिसांना दिली होती. पण या शशिकांत सुतारनं स्वतःच्या पातळीवर सुद्धा विद्यार्थ्यांकडे असलेले पेपर आणि त्याचबरोबर जो पेपर त्या दिवशी म्हणजे 3 मेला देण्यात आला होता नीटकडनं याची खातरजमा करून घेतली. फक्त त्यानं तेवढंच केलं नाही तर बायोलॉजीचा एक पेपर आहे त्या बायोलॉजीच्या पेपरची सुद्धा त्याने खातरजमा आपल्या एका सहकारी शिक्षकाच्या मदतीनं केली होती. आणि त्यानंतर या पेपरमधले तंतोतंत प्रश्न त्याच क्रमाने तसेच आहेत ना याची खबरदारी त्याने अनेक पातळ्यांवर केली होती. त्यानं स्वतःच माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत याचा उल्लेख केलाय की त्यानं यासाठी एआयची सुद्धा मदत घेतली होती जेणेकरून याच्यामध्ये कुठलीही म्हणजे कमतरता राहू नये किंवा काही चुकीच्या गोष्टी आहेत आणि त्या आपल्याकडनं सांगितलं जात आहेत असं होऊ नये. जे जसं आहे तसं लक्षात यावं, पेपर तसाच्या तसा आहे ना याची खातरजमा करायला हवी यासाठी त्यानं एआयची मदत घेतली होती. आणि त्यानंतर त्यानं हा पेपर फुटल्याचं राजस्थानातल्या पोलिसांना सांगितलं होतं. राजस्थानातल्या पोलिसांनी मग त्यावेळी हॉस्टेलमध्ये जाऊन मुलांचे मोबाईल तपासले. त्यातल्या साधारण 100 मुलांच्या मोबाईलमधनं एक व्हॉट्सॲप ग्रुप असल्याचं उघड झालं होतं. तसंच टेलिग्रामवरही असाच एक ग्रुप असल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं. आता पोलिसांना माहिती मिळाली होती, पुरावा मिळाला होता की 3 मेच्या परीक्षेच्या 4 ते 5 दिवस आधीच नीटचा पेपर सिकरमधल्या विद्यार्थ्यांकडे होता म्हणजेच तो फुटला होता. आणि जसाच्या तसा पेपर त्यांच्याकडे होता त्यामुळे पेपर लीकचं हे प्रकरण आहे. त्यानंतर राजस्थान पोलिसांनी एनटीएला ही बाब कळवली आणि त्यानंतर एनटीएने सीबीआयकडे हा तपास सोपवला. तेव्हा सीबीआयला कळलं की केरळमधल्या एका एमबीबीएसची तयारी करणाऱ्या मुलाकडे सिकरमध्ये त्याचे काही कनेक्शन्स आहेत, काही लोकांशी ओळख आहे. त्यानं तिथे आपल्या वडिलांना हा पेपर पाठवला आणि कोचिंग क्लासमध्ये हा पेपर द्यायला सांगितलं. ती 2 मेची रात्रीची वेळ होती. त्याच्या वडिलांनी परीक्षेच्या दिवशी सकाळी तो पेपर विद्यार्थ्यांना आणि काही कोचिंग क्लासेसना पाठवला. मुलांना तो गेस पेपर वाटला, मुलांनी तो चाळला, त्यातले प्रश्न पाहिले. पण परीक्षेनंतर तेव्हा मुलांच्याही हे लक्षात आलं ते म्हणजे की त्या व्यक्तीनं म्हणजे त्या मुलाच्या वडिलांनी दिलेला जो गेस पेपर त्यांना वाटत होता तो गेस पेपर नाही तर तो ॲक्च्युअल नीटचा पेपर आहे. त्या मुलाच्या वडिलांनी जेव्हा या विद्यार्थ्यांना विचारलं तेव्हा जसाच्या तसा पेपर आला होता असं आनंदानं त्या मुलांनी त्या वडिलांना सांगितलं सुद्धा होतं. म्हणजे ज्या मुलाच्या वडिलांनी हे पेपर दिला होता की त्यांच्याकडे आलेला जो काही PDF त्यांनी फॉरवर्ड केला होता. अगदी प्रश्नांचा क्रमही तसाच होता हे देखील त्या मुलांनी त्या वडिलांना सांगून टाकलं होतं. त्या मुलाच्या वडिलांना सांगून टाकलं होतं आणि त्यानंतर त्या माणसाच्या लक्षात आलं की हा गेस पेपर नाही किंवा पेपरमधले काही प्रश्न लीक झालेले नाहीयेत तर पूर्ण पेपरच लीक झालेला आहे. आणि त्यानंतर केरळमधनं राजस्थान पोलिसांना फोन केला गेला आणि मग पोलिसांनी एनटीएला कळवलं. त्यानंतर तपासात 2 नावं समोर आली.
महाराष्ट्रातली. त्यातलं एक नाव होतं PV कुलकर्णी आणि दुसरं नाव होतं मनीषा मांढरे. हे दोघंही पेपर सेट करण्यासाठी तिथं होते. NTA मध्ये पेपर सेट करणाऱ्या व्यक्तींपैकी हे दोघंही आहेत. पहिल्यांदाच असं झालं असेल की अशा पद्धतीनं ज्यांनी पेपर सेट केला किंवा पेपर सेटिंग प्रक्रियेमध्ये जे सहभागी आहेत त्यांची नावं समोर आलेली आहेत. अर्थात पेपर लीक झाल्यामुळे ही नावं समोर आलेली आहेत आणि हे त्यातले आरोपी असल्यामुळे त्यांची नावं समोर आलेली आहेत असं आपण आजच्या घडीला म्हणू शकतो. पण अन्यथा याआधी कधी कोणी पेपर सेट केलेले आहेत याच्याबद्दलची नावं समोर आल्याचं माहितीत नाही, ऐकिवात नाही. तर जसं मी म्हटलं त्याप्रमाणे PV कुलकर्णी आणि मनीषा मांढरे ही दोन नावं समोर आलीत आणि या दोघांकडनं मनीषा वाघमारेच्या माध्यमातून पेपर लीक झाल्याचं सुद्धा समोर आलंय. पुन्हा एकदा मनीषा वाघमारे ही सुद्धा महाराष्ट्रातली ब्युटिशियन जिला अटक करण्यात आली होती काही दिवसांपूर्वी, तीच ही मनीषा वाघमारे. पण हे एवढेच लोक नाहीत. या प्रकरणात महाराष्ट्रात 10 जणांना अटक झाली आहे आणि यातला मास्टर माइंड कोण हा प्रश्न अजूनही आहेच. 2024 आणि 2026 या दोन्ही वेळेस एक कॉमन गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे दोन्ही वेळेस NTA वर संशय व्यक्त करण्यात आलाय किंवा NTA वर संशय जावा अशा पद्धतीची परिस्थिती आहे. तेव्हा 2024 मध्ये तर सुप्रीम कोर्टानंच NTA ला सुनावलं होतं. सुप्रीम कोर्टानंच NTA ची एकूणच ॲडमिनिस्ट्रेशन आणि त्यांची सुरक्षा याच्यामध्येच कसा गोंधळ आहे किंवा त्याच्यामध्येच कसं लीक आहे याच्याबद्दल सुनावलं होतं. त्यावेळेस सुप्रीम कोर्टानं NTA वर ताशेरेही ओढले होते आणि आताही NTA मधल्या प्राध्यापकांमार्फतच पेपर लीक झाल्याचं CBIच्या तपासात समोर आलंय. सध्या PV कुलकर्णी यंदाच्या पेपरफुटीचा मास्टर माइंड असल्याचं सांगण्यात आलं असलं तरीही मोटेगावकरनं हे षडयंत्र रचल्याचं देखील म्हटलं जात आहे. तर मग खरा मास्टर माइंड कोण? तो मास्टर माइंड अजूनही समोर आलेला नाही का? त्यामुळे मास्टर माइंड नेमका कुठे आहे याच्याबद्दल तपास अजूनही बाकी आहे. NTA मध्ये आहे का हा मास्टर माइंड आणि तो कुठे आहे, तो कोण आहे याच्याबद्दल तपास होणार का? तसंच यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा NTA मधनं लीक आहे का किंवा NTAच्याच दोषामुळे हे सगळं घडलेलं आहे का? अर्थातच परीक्षा कंडक्ट करण्याची जबाबदारी NTAची असल्यामुळे NTA वर प्रश्नचिन्ह असणार, NTA वर संशय असणार. पण जोवर मास्टर माइंडचा शोध लागत नाही तोवर यातली आर्थिक उलाढाल आणि यातल्या सगळ्या नाड्या किंवा लिंक्स समोर येणार नाहीत. त्यामुळे नीटचा पेपर कसा फुटला याच्याबरोबरच याच्या मागचा मास्टर माइंड कोण, तो NTA मध्ये आहे, तो या यंत्रणेत आहे की तो आणखीन इतरत्र कुठे आहे आणि तो कळसूत्री बाहुल्या हलवतो आहे आणि या लोकांना आपल्या हातावर आपल्या तालावर नाचवतोय आणि अशा पद्धतीने नेटचे पेपर फोडतो आहे याच्याबद्दलचा तपास झाला पाहिजे. 2024 ला जे झालं होतं तेच वाढीव प्रमाणात 2026 ला झाल्याचं पाहायला मिळतंय. आत्ताच हे रोखलं गेलं नाही तर नीट या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेला काहीच अर्थ उरणार नाही.